तर अजित पवारांच्या एका कार्यक्रमात पहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला। बच्चू कडूंनी केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात याकरता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। दरम्यान त्यांनी घातलेल्या गोंधळानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत बाहेर काढलं। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। मी इतका व्यवस्थित सांगितलेलं आहे, हे बरोबर नाही तुमचं। बोलू द्या, एक मिनिट, अरे बोलू द्या। आम्हाला पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आणि अजितदादा म्हणले त्यांना बाहेर घ्या। शेतकरी दिव्यांगांच्या मुद्द्यावरून राज्यभरात प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातला। बच्चू कडूंना न्याय द्या अशा घोषणा अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहारच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या। कार्यक्रमात गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। अजित पवारांनी चर्चा न करताच कार्यक्रमातून बाहेर काढल्याचा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलाय। त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक अशी मागणी करून चर्चा होत नसते, त्याबद्दल कमिटी केलेली आहे। बोलू द्या, एक मिनिट, अरे बोलू द्या। 2 मिनिटं आमच्या संग अजितदादा बोलू शकले नाही। आम्हाला पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आणि अजितदादा म्हणले त्यांना बाहेर घ्या। मग आम्हाला आमच्या संग 2 मिनिटं बोलू शकत नाहीत का? तुम्ही कुठून आलाय? आम्ही शिरूर वरून आलोय। किती जण आहे तुम्ही? किती जण आहे? आम्ही 7-8-10 जण आहे। हा, आम्ही शिरूर वरून आलोय। आम्हाला जाहीर निषेध आमच्या आपल्या मान्य झाल्या पाहिजे। आम्हाला दिव्यांगांना 6000 रुपये पगार भेटली पाहिजे। शेतकऱ्यांची सर्व सकट कर्ज माफी झाली पाहिजे। शासनाने प्रहारच्या महिला कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळानंतर अजित पवारांनी या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तसंच अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी स्वतः बच्चू कडू यांच्याशी चर्चा केल्याचं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। तुम्ही आता मी इतका व्यवस्थित सांगितलेलं आहे, हे बरोबर नाही तुमचं। चर्चा करायला काय स्वतः पालकमंत्री गेले, असं कसं तुम्ही म्हणताय? बच्चू कडूंच्या मागण्या मान्य न केल्यामुळे अमरावतीमध्ये भीम ब्रिगेड संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन आणि कापूस फेकत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान यावेळी बच्चू कडूंच्या फोटोचा दुग्धाभिषेक करत रास्ता रोको देखील करण्यात आला। आम्ही 8 दिवसापासून फक्त मजा पाहत आहोत की कोणी येऊन राहिला, मंत्री येऊन राहिला, सर्व आपापल्या बाईट देऊन राहिले, पण त्याच्यावर ऍक्शन कोणी घेत नाही। बच्चू कडू यांना काल रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यांची तब्येत एकदम सिरियस झालेली आहे। म्हणून आम्ही आज पवित्रा घेतला की या ठिकाणी आंदोलन करून फक्त भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना पूर्ण महाराष्ट्रात आता आज आंदोलन चिघळवेल आणि करेल आणि फक्त शेतकऱ्यांच्या समानार्थ। बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली आहे। कुठे रास्ता रोको सुरू आहे तर कुठे रस्त्यावर टायर जाळण्यात आले। त्यामुळे बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।